अधिक मास महात्म्य अध्याय 3. श्रीकृष्ण मलमासाला पुरुषोत्तम मास असे नाव देतो आणि सर्व मासांमध्ये त्याला श्रेष्ठता प्रदान करतो याचे कथानक या 3ऱ्या अध्यायात आलेले आहे आणि आता आपण तिथे श्रवण करणार आहोत. तत्पूर्वी श्री गणेशाला तसेच गुरुदेवांना आणि पुरुषोत्तमाला वंदन करून श्रवण करण्यासाठी सुरुवात करूया. श्रीकृष्ण युधिष्ठिरास म्हणाला, आता पुढे गोष्ट ऐक. श्रीकृष्णाने विष्णूला विचारले, हा कोण आहे, याचे नाव काय आहे आणि तो का रडत आहे, त्याला कोणती दुःखे आहेत. या गोलोकामध्ये कोणीही दुःखी नसतो, असे असता हा येथे का बरं अश्रू ढाळीत बसला आहे. श्रीहरी विष्णू म्हणाला, हा अधिक मास आहे, याला फार मोठे दुःख आहे. काळाच्या सर्व भागांना, पक्ष, महिना, ऋतू सर्वांनाच, तसेच जलाशयांना, वृक्षांना, नगरांना, डोंगरांना अधिष्ठाते देव असतात. त्यांना स्वामी असतात, त्यामुळे ते पूज्य ठरतात. परंतु या 13व्या महिन्याला कोणताही स्वामी नाही, त्यामुळे लोक त्याची अवहेलना करत आहेत. शुभ कार्याला त्याला वर्ज्य ठरवले आहे. रवीची गती या महिन्यामध्ये मोजत नाहीत, कारण या महिन्यामध्ये सूर्यसंक्रांती होत नाही आणि म्हणून याला मलमास म्हटलेले आहे. तो व्यक्तिरूप घेऊन येथे आला आहे. तो आत्महत्या करणार होता, तेव्हा कुणीतरी त्याला सांगितले, वैकुंठामध्ये श्री विष्णूची भेट घे. तो माझ्याकडे आला, पण त्याचे दुःख तूच दूर करू शकतोस. त्याला तुझा आश्रय दे. मी माझे इतर सर्व कार्य बाजूस सारून येथे आलो आहे, तेव्हा तू याचे दुःख दूर करावेस. श्रीकृष्ण म्हणाला, हे भगवान श्रीहरी विष्णू, तू याला येथे घेऊन आलास, हे फार छान केलेस. त्यामुळे तुझी कीर्ती ही मोठी होणार आहे. मी याचा उद्धार कसे करतो पहा. यापुढे त्याला माझ्या नावाने ओळखतील. मी त्याचा स्वीकार करतो. मी ज्या ज्या गुणांनी संपन्न आहे, त्या त्या गुणांनी त्यालाही समृद्ध करतो. या महिन्याचा स्वामी हा मीच, त्यामुळे सर्व महिन्यामध्ये हा श्रेष्ठ ठरेल. त्याला माझे पुरुषोत्तम हे नावसुद्धा मी देतो. चैत्रादी मासामध्ये जी उपासना करतात ती काम्य असते, परंतु या पुरुषोत्तम मासामध्ये जे व्रत किंवा उपासना केली जाईल, त्यामुळे व्रतकर्त्याला सर्व सुखे तर मिळतीलच, परंतु शेवटी तो मोक्ष मिळवून गोलोकापर्यंत येईल. चातुर्मासामध्ये आणि अन्य महिन्यामध्ये जे यज्ञ वगैरे केले जातात, त्यामुळे मिळालेल्या पुण्याने स्वर्ग मिळाला तरी लोक पुन्हा जगात जन्मास येतात. पण या अधिक मासामध्ये केलेल्या उपासनेने मनुष्य माझ्या समीप येईल. त्याला पुन्हा जन्म प्राप्त होणार नाही. जो या मासाची भक्ती करेल त्याची चिंता ही मीच वाहीन. त्याच्या सर्व कामना आणि मोक्षही त्यांना लाभेल. परंतु जे अधिक मासाची पर्वणी आली असता कोणतेही पुण्यकर्म करणार नाहीत, स्नान, दान, तप, उपवास करणार नाहीत, ते फार मोठे दुःख भोगतील. ज्या स्त्रिया या मासामध्ये पुण्यकर्मे करतील त्यांना सौभाग्य, पुत्रसंतती, अनुकूलता इत्यादी सर्व सुख मी देईन. म्हणून मी असा नियम करतो की या मासामध्ये यथाशक्ती पूजा, जप, दान इत्यादी पुण्यकर्मे करावीत. आजपासून हा मास परम पवित्र मानला जाईल. ह्याला आता वैकुंठामध्ये परत घेऊन जा. हे ऐकून श्रीहरी विष्णू मलमासासह वैकुंठात परत गेले. श्रीकृष्ण पुढे म्हणाला, हे धर्मराजा, तुम्हाला अनेक दुःखे येतात, त्याचे कारण मी जाणतो. तुम्ही वनात आल्यापासून 2दा-3दा अधिक मास येऊन गेला, पण पूजा, दान वगैरे काहीच कार्य तुम्ही केले नाहीत. तुम्हाला कौरवांचे भय वाटत होते, भीष्म आणि द्रोण यांचे देखील भय वाटत होते. अर्जुन इंद्रलोकात गेल्याने त्याच्या वियोगाचे दुःख हेही तुमचे मन बेचैन करत होते आणि यामुळे कदाचित तुम्हाला अधिक मास येऊन गेला हे कळलेच नसेल. आता याला इलाज नाही, परंतु याच्या पुढे काय करायचे ते मी सांगणार आहे. आणखीही एक पुरातन गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती ऐका. नारायण नारदाला अशी कथा सांगत होते. या ठिकाणी अधिक मास महात्म्यातील 3रा अध्याय हा समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.